27 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक खनाळ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्रीसाठी बंदी घातलेला गुटख्याने भरलेला कंटेनर देऊळगाव राजाकडून जालन्याच्या दिशेने येणार आहे। त्यावरून पोलीस निरीक्षक खनाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांच्यासह मौजे गोंदेगाव शिवारातील जगदंबा ढाब्यासमोर जाऊन सदर कंटेनर वाहन यास ताब्यात घेतले। कंटेनर चालक गफार खान पिता सुलेमान खान व वय वर्षे 50 राहणार डुंगरपूर यास कंटेनरमधील असलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी इंदोर मध्य प्रदेश येथून सदरचा माल गुटख्याने भरलेले विविध पोते भरून हुबळी कर्नाटक येथे घेऊन जात आहे। सदर कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा राजनिवास पान मसाला व सुगंधित जाफरानी जर्दा किंमत 58,10,760 रुपयांचा व 42 लाख रुपये किमतीचे कंटेनर वाहन असा एकूण 1,10,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही मोठी कारवाई जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीत गोंदेगाव शिवारात करण्यात आली आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेवपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, रुस्तुम जयवाळ, सचिन राऊत, चालक धम्मपाल सुरडकर यांनी कारवाई केली आहे। या कारवाईबद्दल स्वतः जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील भारती, जालना। एक अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हरियाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे। तर लगेच आमच्या LCBची टीमने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक गाडी देऊळराजा रोडवरून जालना साईडला भेटली। त्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती, पण ते प्राइमा फेसी डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला। तर लगेच त्याच्यामध्ये त्यांना आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आमची टीमनी इकडे येऊन चेक केल्यावर एकूण 156 पोते त्याच्यामध्ये गुटख्याचे सापडले आहे, ज्याच्यामध्ये अंदाजा 70 लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे। आणि जर गाडीची किंमत पकडली तर 1 कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे। प्राइमा फेसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे। जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शाहनवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता। त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चौकशी पोलीस करत आहे। गुटखा कोणाचा सर? आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे। आम्ही तपास करू की कोणाकडून आला, कुठे सप्लाय करत होता, जालनामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता, सगळं तपास करू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।